नमस्कार, मी डॉक्टर विजयपुरी। आपल्याकडे अकोला संगमनेर इथून मनोहर बापू वागचौरे हे रोगी आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांना त्यांच्या पायाला व्हेरिकोस वेन झालेला आहे। तर व्हेरिकोस वेन झाल्यामुळे त्यांच्या पायामध्ये ठणक किंवा आपण म्हणतो जे काही स्पर्श ज्ञान किंवा बधीर वाटणे अशा बऱ्याच वेदना त्यांच्या पायामध्ये होत्या। तर आपण 15 दिवसापूर्वी त्यांना ट्रीटमेंट केलं आणि त्यांना रक्तमोषण करण्यासाठी सुचविलं होतं। हे रक्तमोषण जी क्रिया आहे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। ऋषीमुनी जे आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहे तेव्हापासून सुद्धा हे रक्तमोषण क्रिया होत आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, देव आणि दानव जेव्हा त्यांनी समुद्र मंथन चालू होतं तेव्हा असे 14 रत्न त्या समुद्रामधून बाहेर आले होते आणि त्याच्यामधला जो भगवान धन्वंतरी आहे, तर हे मानवाच्या कल्याणाकरता आरोग्य देण्याकरता किंवा आयुर्वेदिक देवता ही जी आहे त्या समुद्र मंथनातून निघालेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये जे गदा चक्र शंख आणि त्याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये जळू हा जो प्राणी तो पृथ्वी तलावर घेऊन आलेला आहे। ज्यामुळे त्यानंतर त्याचा उपयोग आज सुरुवातीला देवानी केलेला आहे, त्याच्यानंतर ऋषीमुनीने करून आपल्या मानवापर्यंत त्याची जी काही उपयोगिता आहे ही आपल्याला लाभलेली आहे। तर ही जी आहे प्राचीन काळापासून ही उपचार थेरपी चाललेली आहे। तर ज्यामुळे या थेरपीमुळे रोग्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंवा त्रास होत नाही किंवा जे शरीरामध्ये घातक पदार्थ आहे ते जडू जो आहे किंवा लीच जे आहे सर्व बाहेर काढते आणि त्याच्यामधलं जे एन्झाईम आहे जे हिरूड नावाचं ते आपल्या शरीराला पोषक असतं, ज्यामुळे ब्लड व्हेन्स ह्या पूर्ववत कार्य करण्यासाठी मदत करतात आणि त्या ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे रोगी सुद्धा आपला दीर्घायू होतो आणि आयुष्यमान त्याचं वाढतं। तर अशा पद्धतीने रुग्णांनी ज्या लोकांना असे कष्टसाध्य असे आजार आहे अशा लोकांनी काही आता नवीन थेरपी जी आहे इंजेक्शननी काही डॉक्टर जे आहे असे हे काढतात, ब्लड काढून घेतात, पण ते नुसतं ब्लडच काढलं जातं। पण यामुळे काय इंजेक्शन पेक्षाही सुद्धा ही जलोका जो हा प्राणी आहे हा अशुद्ध ब्लड तर काढतं, पण त्याच्यासोबत जे काही हिरूड नावाचं एन्झाईम जे आहे बॉडीमध्ये सोडल्यामुळे तिथलं जे स्पेशीज आहे उत्तेज आहे हा नवीन पद्धतीने कार्य करतं आणि तो आजार पूर्णपणे नाहीसा होतो। तर आज आपण रक्तमोषण करत आहे। ही लीच आहे बघा, ही जी लीच आहे ही याच्यामध्ये 2 प्रकारचे लीच असतात, एक सविष आणि एक निर्विष। सविष जर लावली तर पेशंटचा तात्काळ मृत्यू सुद्धा होऊ शकतो, म्हणून लीच मध्ये आपल्याला कुठली लीच योग्य आहे हे बघूनच आपण रक्तमोषण करू शकतो। तर आपण आता इथे लीच लावून रक्तमोषण करत आहे आणि हे लीच अशुद्ध ब्लड बाहेर काढून त्याच्या शरीरामध्ये असलेलं जे काही हिरूड नावाचं एन्झाईम आहे ते पेशंटच्या त्या ब्लड व्हेन्स मध्ये सोडतं, म्हणजे ती ब्लड व्हेन्स जे आहे डेव्हलप होतं आणि तिथून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी मदत करतं। तर आपण रक्तमोषण कोणा रोगांसाठी आपण करू शकतो, ज्या लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स आहे किंवा व्हेरिकोस वेन आहे किंवा ज्या चरबीच्या गाठी आहे लिपोमा सारख्या किंवा केसांना डोक्यांवर जे केस कमी असतात, म्हणजे जे काही आपण म्हणतोय डोक्यांवर खवळे येणे किंवा पिंपल्स असणे, डॅन्ड्रफ असणे अशा आजारांसाठी थेरपी करू शकतो। तसंच डोक्यांवर केस नवीन उगवण्यासाठी सुद्धा ॲलोपेशिया नावाचा सारखा आजार असतो, ज्या रुग्णांमध्ये डोक्यांवरची केस पूर्णपणे जातात आणि ह्या भोवयांचे सुद्धा केस पूर्ण जातात, अशा रुग्णांसाठी सुद्धा आपण रक्तमोषण करू शकतो, ज्यामुळे त्या ठिकाणी तिथले जे बॅक्टेरिया आहे हे सर्व शोषून घेऊन नवीन पेशी ज्या आहे निर्माण करतात आणि रोमछिद्र ओपन होऊन तिथे केस नवीन येतात। अशा पद्धतीने आपण जर रक्तमोषण केलं तर केस पूर्ववत नवीन येतात। तिसरी गोष्ट, ज्या रुग्णांना शुगर आहे तर अशा लोकांना जे आहे बोटांना जखमा झालेल्या असतात, गँग्रीन पकडतं आणि ती जखम लवकर बरी होत नाही, अशा पेशंटसाठी सुद्धा आपण जलोकाचा उपयोग करून घेऊ शकतो, रक्तमोषण करून घेऊ शकतो। तर आज मनोहर बापू वागचौरे यांचं आपण रक्तमोषण करत आहे आणि तेच त्यांच्या शब्दामध्ये किती % त्यांना आराम वाटलाय आणि याचे फायदे काय त्यांना जाणवले हे ते सांगतील। हे 10 वर्षापासून हे पायाला झालेले आहे आणि असं बरेच दिवस झाले आणि ते असे म्हणजे पायाला सगळा बधीरपणा येत होता आणि तो बधीरपणा म्हणजे आपल्याला जाणवत होतं, नुसतं आपलं तरी म्हणजे सुजल्यासारखं वाटायचं, पण ते पूर्ण निळ्या अशा नसांचे जाडे निर्माण झालं। इथं येऊन इकडे तुम्ही 15 दिवसाची यांनी ट्रीटमेंट दिल्यामुळं 15 दिवसाच्या नंतर आपण ते काढून घेऊ असं सांगितल्यामुळं आम्ही आज 15 दिवस होऊन गेले आणि ते आज इथं काढल्याच्या नंतर असं वाटायला लागलं का बाबा हे पूर्णपणे
केवळ झाल्यासारखं वाटू राहिलेला पाय तुम्हाला पूर्वीपेक्षा हलका वाटतोय का? हलकं वाटते तो सगळा पूर्णपणे. त्यामुळे त्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. आणि डोळ्यानं बी दिसतंय ना ते सगळं पूर्णपणे व्यवस्थितपणे ते हो राहिलेले आहे क्रिया, रक्तमोषण होत आहे. त्यामुळे तो प्रश्नच निर्माण होत नाही. आणि राहिलेला काही भाग बी आता परत नंतर येऊन ते काढून टाकणार आहे. हा आणखी 15 दिवसानंतर आपण परत रक्तमोषण करणार आहे. अशा पद्धतीने जे काही रुग्ण आहे किंवा ज्या रोगांना असे त्रास आहे अशा लोकांनी इथे येऊन अशा पद्धतीने चिकित्सा घ्यावी आणि रोगमुक्त व्हावे. नमस्कार.